आम्ही आमच्या घरातच होतो. मिस्टरांना येण्याकरता गेट उघडला तेवढ्या वेळात आमच्या घरावर खूप दगडफेक केली आणि पोलिसही येत जात होते, त्यांच्यावरही दगडफेक करत होते. तर ते पोलीस सुद्धा आमच्या घरात सहारासाठी आतमध्ये घुसले. पोलीस इथे सहारा घेत होते. हो, किती लोक होते दंगेखोर? दंगेखोर 500,000च्या वर होते. भीतीचं वातावरण आहे म्हणा. हो हो. लोकांच्या मनामध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे असं इथले स्थानिक सांगतायत. वा घराघरांमध्ये जे आहे, कारण की स्पेसिफिक हिंदू समाजाचे घरं जे आहे ते टार्गेट करण्यात आल्याचा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे. आणि या गल्ल्या मी तुम्हाला दाखवतो, कारण की या भागामध्ये त्या बेवारच गाड्या आहे, त्या गाड्या उचलण्याचं काम आता पोलिसांकडनं सुरू आहे. बघा, या छोट्या छोट्या गल्ल्या आपण दाखवतोय जिथे दत्ता शिर्के आपल्या सोबत आहे, कारण की सुरुवातीला ज्यांच्या घरावर ही दगडफेक करण्यात आली ते दत्ता शिर्के. भाऊ, काय झालं होतं तुमच्या घरावर? कारण की सुरुवात तुमच्या घरावरून झाली. पहिल्यांदा दंगेखोरांनी दगडफेक केली ती दत्ता शिर्के यांच्या महाल परिसरातील घरावर. काय सांगतो? आम्ही जेव्हा इथे आलो आणि ज्या पद्धतीने माब आला आणि मग जेव्हा बॅकफूटवर गेलो तर सगळ्या घरावर आणि गाड्या फोडण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. 200-250 लोक होते आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे पेट्रोल बॉम्बसुद्धा त्यांनी फेकले. माझ्यासोबत पोलीसवाले होते. पोलीसची कुमत कमी पडली, आम्हाला बॅकफूटवर जावं लागलं, पोलिसांना सुद्धा बॅकफूटवर जावं लागलं. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा गर्दी म्हणजे भाऊ, तुम्ही इथे इतके वर्ष झाले राहता, तुम्हाला ते चेहरे ओळखीचे नाही वाटले का जे लोक होते? नाही 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 जे लोक होते ते ओळखीचे नव्हते, बाहेरचे सगळे लोक होते. कारण एवढ्या वर्षापासून राहता, याच्यापूर्वी कधीच आमच्याकडे असं झालं नाही आहे. पण यावर्षी टार्गेट करून जे हिंदूंचे घरं आहे ते टार्गेट करून फोडण्यात आलेले आहे. काल ती गाडी तिथे होती पण त्याला काहीच केलं नाही. हे सगळे जे मुस्लिम लोकांची घरं आहे त्याला काहीच नाही केलं. पण आमच्या इकडले बिलकुल पाहून जे CCTV सुद्धा त्याने फोडण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी केल्या. हे जाणून बुजून आणि सुनियोजित होतं. आपल्या सोबत आहेत इथले स्थानिक आमदार प्रवीण दटके. प्रवीण भाऊ, तुम्ही पाहणी करतायत, काय वास्तविकता तुमच्या लक्षात आली? नाही, वास्तविकता सकाळची घटना झाली होती, ती पोलिसांनी शांत केली. पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली. त्यात काय कोणाला अटक करायच्यावर ते करणार होते, पण त्या घटनेचा चुकीचा वापर करून संध्याकाळी वेल प्लॅन हिंदूंचे घरं टार्गेट करणे, त्यांच्याच गाड्या. अनेक वर्षापासून या दोन्ही वस्त्या अमरासमोर राहतात. अनेक वर्ष आले, 50 वर्ष आले, 100 वर्ष आले, कधी असं झालं नाही. या रस्त्यावर ज्या गाड्या पार्क होतात त्या हिंदू आणि मुसलमानांच्या होतात. काल फक्त एका समाजाला टार्गेट केला गेला आणि ते द्वेषातनं त्यांची बोलण्याची भाषा, ओरडण्याची भाषा, वागणुकीची भाषा. पेशण्यांचं घर जाळलं, दुरुकरांचं झालं, शिर्केंचं जाळलं, तिकडे ते घाटे परिवार जाळले, तिकडे ते रेंगे, साधनकर. म्हणजे आजूबाजूला 2 गाड्या हिंदूंची फोडली, त्याची नाही फोडली, अशी परिस्थिती आहे. त्या रस्त्यावर रोज गाड्या मोठ्या प्रमाणात ॲटो पार्क होतात, टॅक्सी व्हेकल पार्क होतात. काल त्यांचे टॅक्सी व्हेकल ॲटो पार्कही नव्हते. अशी स्थिती आम्ही आज सकाळी जाऊन आलो. प्लॅन होतं, ठरवलेलं होतं. हे प्रथम दर्शनी हे प्लान दिसतं आहे आणि हे जर प्लान असेल तर हे धोकादायक आहे. आणि हंसापुरीतली घटनेला तर तिथले नागरिक जे सांगत होते की तहसील पोलीस स्टेशनला आम्ही 8 वाजेपासून 7 वाजेपासून 2-2 तासाआधी फोन लावतो आहे, पण तिथल्या पोलिसांनी रिस्पॉन्स दिला नाही असं म्हणणं आहे. त्या नागरिकांच्या तक्रारीची माननीय देवेंजी दखल घेतील, चौकशी लावतील आणि चौकशी अंती जर तहसील पोलीस स्टेशनचे अधिकारी दोषी ठरतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. हंसापुरी भागात मी सुद्धा जाऊन आलो, तुम्ही जाऊन आले. स्पेसिफिक काही एका हॉस्पिटलमध्ये आत शिरले ते, तिथे तोडफोड. बंडू म्हणून एक हाडवैद्य आहेत, त्यांच्या घरात त्यांच्या दवाखान्यात घुसले, तिथलं मंदिर तोडफोड केलं. त्याची 5 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीवर जाण्यापर्यंतची भाषा झाली आहे. 3ऱ्या मजल्यावर दगड मारले, तिथे काचं फुटले आहेत. साधनकरांचं घर आहे तिथे, साधनकर पेट्रोल पंप पण मारले. साधनकरांचं घर आहे, त्या घरावर त्या दारावर तलवारीचे घाव आहेत. तिथले 50 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे तोडून टाकले आहेत. पहिले तिथल्या समाजाच्या घरांमधनं लोकांच्या घरावर विटांचा खच आहे. तिथे गीतांजली टॉकीज आहे, तिथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. तिथे MD, तिथे गांजा, तिथे समोर एक वॉशिंग सेंटर आहे, ते महानगरपालिकेचं अतिक्रमण आहे. तिथनं मोठ्या प्रमाणात दगडफेक. आणि गीतांजली टॉकीजच्या मागे रस्ता आहे, बॅक रोड आहे NITचा, दोन्ही समाजाच्या गाड्या पार्क होतात. तिथे पण फक्त हिंदूंच्या गाड्या फुटल्या. हे द्वेष आहे, दुर्दैव आहे, वाईट आहे. माननीय देवेंजींवर आमचा विश्वास आहे, माननीय बावनकुळे साहेबांवर आमचा विश्वास आहे. ते नीट चौकशी लावतील आणि या पुढच्या 2-3 दिवसात नागरिकांकडनं CCTV फुटेज, DVR सगळं घेऊन चेहरे लोकेट करून AIचा वापर करून हे सगळे लोकेट होतील आणि ज्यांनी हे धंदे केले आहेत त्यांना कडक शासन होईल असा मला विश्वास आहे आणि याची मागणी मी करणार.
जिथे हे जाळपोळ झाली त्यापासून काही किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे. तुम्ही आता म्हटलं की काही गाड्या ज्या आहेत त्या बेवारीच गाड्या पार्क आहे. काय सांगायचं काय तुम्हाला? नाही, आता या राम मंदिर गल्लीत आता मी नागरिकांशी भेटलो, इथे 3-4 टू व्हीलर बेवारीस आहेत, त्या आता पोलिसांनी उचलल्यात. मी नंबरवरून शोधता येईल कोणाच्या गाडी? म्हणूनच पोलिसांनी उचलल्या. पोलीस ती कारवाई करेल. पण अशा 2-3 स्पॉटवर अशा गाड्या आढळल्यात पोलिसांना. आणि मुद्दा असा आहे की 4-4 DCP जखमी आहेत. निकेतन कदम कुऱ्हाडीच्या वारीने जखमी आहेत. सातवांचा पाय फ्रॅक्चर आहे. DCP अर्पित चांडक मेओला ॲडमिट अशी माहिती आहे माझ्याकडे. एका महिला DCPला काहीतरी लागलं अशी माहिती, पायाला लागला. याचा अर्थ प्रशासनाने ज्या वेळेला जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खरंच घेतली का नाही घेतली याचा न्यायाधीश मी नाही आहे, चौकशी अधिकारी मी नाही आहे, पण याची चौकशी पण झाली पाहिजे. संघ मुख्यालयाचा परिसर टार्गेट करायचा होता प्लॅनमध्ये असं वाटतंय. आता जेव्हा मी बोलील तेव्हा मला हे कळेल. डायरेक्ट असं बोलणं उचित नाही, पण सगळ्यांशी चर्चा केल्यावर काय असेल ते नक्की समोर येईल. पोलीस प्रशासन काल आम्ही सुद्धा TV9ची टीम या ठिकाणी होते. पोलीस प्रशासन सरतेचे म्हणजे CP सुद्धा फील्डवर होते. मग पोलिसांची चूक झाली असं कशावर? नाही, चूक झाली असं मी म्हणणारा कोणी नाही, कारण मी काल नव्हतो. पण आता मी जे नागरिकांशी बोलतो, हंसापुरीत असेल, राम मंदिर गल्लीत असेल, जुना इस्लाम कॉलेज असेल, बुद्धुका मिनारा असेल, गवळीपुरा असेल, या सगळ्या ठिकाणी मी जे काही नागरिकांशी बोलतो आहे त्यात नागरिकांच्या जे काही बोलण्याचा रोग आहे तो तसा दिसला आहे. त्यामुळे मी काही न्यायाधीश नाही किंवा मी काही चौकशी अधिकारी नाही. मागणी करणार शेवटचा मी माननीय देवेंद्रजींकडे, माननीय बावनकुळे साहेबांकडे चौकशीची मागणी करणार. ते निश्चित चौकशी करतील आणि आमच्या सर्व नागरिकांना न्याय देतील. पण याच्यानंतर आम्ही हे सहन करणार नाही असे मी सांगतो. कोण? आम्ही हिंदू समाज कारण स्पेसिफिक घरं टार्गेट केली. हिंदू समाज स्पेसिफिक गरज टार्गेट आहे. त्यामुळे आता काही हिंदू समाज हे मान्य करणार नाही. आम्ही नियम पाळतो, आम्ही निकष अटी सगळं पाळतो, पण आम्ही हे पाळतो म्हणून आम्ही मूर्ख आहे हे कोणी समजू नये. नक्कीच आपण या ठिकाणी प्रवीण दटके होते. यानंतर आम्ही हे सहन करणार नाही. बेवारीस गाड्या ज्या आहे त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे कोण आरोपी आहे, बाहेरून लोक आले. हा संपूर्ण परिसर संघ मुख्यालयाचा परिसर आहे. त्यामुळे प्लान काय होतं, काय उद्देश होता, हा सगळा सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी इथले स्थानिक आमदार प्रवीण दटके या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.